उद्धव घराबाहेर पडले तेच बरं झालं. उद्धव फक्त टोमणे मारतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला. राज ठाकरे यांना निवडणुका पुढे ढकलून हव्यात. न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाणार नाहीत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर. दगाबाजरे संवाद दौऱ्यामधून शेतकऱ्यांशी संवाद साधणार. उद्धव ठाकरे 4 दिवस मराठवाड्यामध्ये पाहणी करणार. भाजपच्या मुसलमानाचा भाजपच्याच हिंदूवर हल्ला. रवींद्र धंगेकर यांच्या दाव्यानं पुणेकरांच्या भुवया उंचावल्या. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य. दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचं मत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त. महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर. अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजामध्ये पटेना. सुनीताकडून पुजारी मुकेश शुक्ल यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य. महाराष्ट्राच्या लघु विधानसभेच्या निवडणुका घोषित. नगर परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल. राज्य निवडणूक आयोगाची घोषणा. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली. विमानतळाबाबत निर्णय देणं अधिकारात नाही. मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केली भूमिका. पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय? कोथरूडमध्ये 2 गटामध्ये हाणामारी. भरवस्तीमध्ये झालेल्या भांडणाचं कारण अद्याप अस्पष्ट. जहाल इस्लामवादी नेता जोहरान ममदानी निवडणुकीमध्ये विजय. युगांडामध्ये जन्मलेल्या जोहरान ममदानी मोदींच्या विरोधासाठी चर्चेत. ट्रम्प यांचा विरोध असताना सुद्धा ममदानी न्यूयॉर्कचे महापौर. सध्याच्या मतदार याद्यांवरच निवडणुका होणार. मनसे आणि मविया आता काय करणार याकडेच लक्ष. मानवाधिकार आयोगाकडून चकमकीची चौकशी. रोहित आर्याचा पोलीस चकमकीमध्ये झाला होता मृत्यू. कुत्र्यानंतर आता बिबट्याची नसबंदी करा. महाराष्ट्र सरकारचा निर्णय. शिरूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत थांबवण्यासाठी प्रयत्न. काँग्रेसला हिंदूंचं वावडं. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार. आशिष शेलार यांच्याकडून हिंदू मतदारांची पाठराखण. काँग्रेसला नावडली. उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचं निधन. गोपीचंद यांचं 85व्या वर्षी निधन. हिंदुजा उद्योग समूहाचे होते अध्यक्ष.